जर अर्पिता तू एक अख्खा पी, मी आणि सम्या शेअर करतो हा. लहानपणी करायचो की नाही तसंच. त्याला स्ट्रॉ दे. पण आता आपण लहान नाही आहोत ना मिठू. एक काम करूया, मी आणि समीर आम्ही दोघं एक शहाळ शेअर करतो. तू पी अख्ख. आणि अगं असंही तू आमची पाहुणी आहेस. किती ऊन आहे बघ ना बाहेर, घाम पण खूप आलाय तुला. तू तू पी अख्ख. तुम्हाला माझ्या बरोबर पाणी गोड लागेल ना. पुढे जायचंय का इथेच थांबायचंय. जायच दादा ठीक आहे. चल. दादा बैठ. मिठू तू पुढे बस. नाही मला मागेच बसायचंय. मी बसतो पुढे. नाही नाही तुम्ही. यार हिने की फोन का नाही उचलत आहे. घरी काय प्रॉब्लेम झालाय का तिच्या. बघतो जाऊन मी. अरे यार काय करायचं कळत नाही. उदो उदो यल्लमा आईच्या नावानं उदो उदो. दादा आईच्या नावाने पुण्य कर. अरे शिदा वाढ. मम्मी काय म्हणतात बघ. मम्मी मम्मी काय कोण आले. काय होत. उदो उदो आईच्या नावानं उदो उदो. माय शिदावाड. ए बाई इथे आमच्याच 2 वेळच्या जेवणाचे वांदे झालेत. त्यात तुला अजून कुठून शिदा वाढू. दानत हवी दानत. तरच लक्ष्मी घरात येते. मोठ्या मनानं दान करशील ना तर घरात समृद्धी नांदेल. समजलं का. अहो नाही तसं नाही म्हणजे. तुझ्या हातून ना काहीच सुटत नाही नीलांबरी. ना भुकेल्या माणसाला घास जात, ना तहान लागलेल्या माणसाला पाणी देत. मग इथे कसं काय ओसंडून वाहणार सगळं. आपल्या पूर्वजांनी जनावरांसाठी सुद्धा घाम गाळून विहीर जिवंत केली. त्याच पुण्याईवर तरलोत आपण.
नवपुण्य आता बांधायला नको मुलाबाळांसाठी. ते तू करत नाहीस म्हणून या घराची अशी अवस्था झालीये. पण आजी, तू चुप्प बस. दारात देवीची सेवेकरी आलीये, तिला तू रिकाम्या हाताने पाठवणार आहेस? जा, दोघे आज जा आणि शिदा घेऊन या. चला जा, जा म्हणते ना. हो. सलील, पाणी दे त्यांना. हा. या आत या. हा, देवी आईच्या नावानं उदो उदो. देव तुझं भलं करो माय. तो डबा काढ ग. तू बरी आहेस ना? उन्हाळ्याचं चिमणीला अन्न पाणी ठेवतेस का? अगं किती कंजूस आहेस तू. 2.25 किलोच्या मापात काढ. किती? 2.25 किलो. 2.25? नाही म्हणजे आजी, हे काय आपलं गाव नाही ना, म्हणजे असं काटकसरीने सगळं करावं लागतं. म्हणजे आपण जर हिला 2.25 किलोच्या हिशोबाने दिलं तर मग आपल्याला काय राहणार नाही, अख्खा महिना काढायचा ना परत. देवी बसली आहे ना तिथे बघायला सगळं, आणि भरण्यासाठी डबे रिकामेच करावे लागतात. मला अक्कल शिकवू नकोस ग. सांगितलंय तेवढं